महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या विधेयकावर केंद्र सरकार तोंडावर पडलंय। त्यातून भाजपमधील इन्कमिंगला ब्रेक लागलाय। इतकंच नव्हे तर भाजपमध्ये गेलेले अनेक जण स्वपक्षात परत येतील असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी लगावला। दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हवाई अपघाताची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाला 10 मे पर्यंत अल्टिमेटम आहे। त्यानंतर मात्र सरकारला किंमत मोजावी लागेल असा इशारा त्यांनी दिला। सरकारने केवळ कागदी घोडे नाचवत शब्दांचे खेळ केल्यास महाराष्ट्र पेटून उठेल असं आमदार रोहित पवार म्हणाले। स्वर्गीय इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आमदार रोहित पवार आज कोल्हापुरात आले होते। या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना या दोन्ही विधेयकावर केंद्रातील भाजप सरकार तोंडावर पडले। सध्याची देशातील परिस्थिती पाहता सन 2029च्या निवडणुका जिंकू शकत नाही याची खात्री पटल्यामुळेच मोदी सरकारनं ही दोन्ही विधेयकं आणली होती। मतदारसंघ पुनर्रचनेचा लाभ घेण्यासाठी अनेक जण भाजपमध्ये गेले आहेत, पण आता हे विधेयकच विरोधकांच्या एकजुटीतून फेटाळलं गेलं। त्यामुळे भाजपमध्ये गेलेल्यांची घोर निराशा झालीये आणि तेही आता स्वपक्षात परतीच्या वाटेवर आहेत असं आमदार रोहित पवार म्हणाले। 2023 आणि त्या काळातली जर तुम्ही ट्विट बघितलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांचं सुद्धा ट्विट आहे। मोदी साहेबांचे आभार व्यक्त केलेत, त्यांनी खासदारांचे आभार व्यक्त केलेत की आरक्षण आता देशामध्ये लागू झालं। मग आता तेव्हा तर लागू झालं असेल आरक्षण, मग आता परत महिला आरक्षणाचा विषय कुठं आला? असा आलाय की कुठंतरी आपल्याला 2029ला निवडणूक जसं तसं लढणं हे जमणार नाही। मग ह्याच्यात आपल्याला खासदार वाढवण्याची भूमिका जर घेतली, डिलिमिटेशन त्याच्यामध्ये केलं तर मग कुठंतरी आपल्याला चान्स आहे। त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी काही भूमिका मांडली ही महिला आरक्षणाची नव्हतीच, ही होती डिलिमिटेशनची। डिलिमिटेशनचा त्यांचा जो कट होता तो सर्व विरोधी खासदारांनी हाणून पाडला। त्याच्यात एक तुम्ही सर्वांनी समजून घेतलं बाहेर 400 पारचा नारा जे करत होते, जर प्रमुख कारण होतं 400 पार गेले असते तर जसा हा कायदा करत असताना त्यांना इतर विरोधी पक्षावर अवलंबून राहावं लागलं। 400 पार जर झाले असते तर उद्या काय या देशाचं केलं असतं, देशाला सुद्धा तोडलं असतं, अशी परिस्थिती निर्माण झाली असती। त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे दिल्लीकडनं स्क्रिप्ट आली असावी। ते अभ्यासू आहेत, नक्कीच त्यांना त्यांच्या मनामध्ये वेगळी भूमिका भावना असावी, पण वरून जर स्क्रिप्ट आली असेल तर ती वाचून दाखवावी लागते। दुर्दैव असं एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर मोहीम राबवत असतात, तर भाजप सुद्धा तपास यंत्रणांची भीती दाखवून महाविकास आघाडीतील नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न करत आहेत। नामदार एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याची एकही संधी भाजप सोडत नाही, पण भाजपच्या कुठल्याच प्रयत्नांना यश येणार नाही हे विरोधकांनी संसदेतील एकजुटीनं दाखवून दिले असंही आमदार रोहित पवार यांनी सांगितलं। ऑपरेशन टायगरची जी काही चर्चा त्या ठिकाणी आपण ऐकतो ती अशी चर्चा ऐकत होतो की एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातून उद्धव ठाकरे साहेबांचे जे कुठले खासदार आहेत त्यांना तिथं आपल्याकडे ओढलं जाईल। काल तुम्ही बघितलंय बिलावर मतदान होत असताना एक सुद्धा मतदान हे दुसरीकडे म्हणजे भाजपकडे नाही गेलेलं हे आपण सर्वांनी बघितलं आहे। मग ऑपरेशन टायगर हे खरं असलं तरी कुठला टायगर याच्यात थोडीशी गफलत झाली असं आपल्याला म्हणावं लागेल। आता एकनाथ शिंदे साहेबांना भाजप अडचणीत आणते हे सरळ त्या ठिकाणी आपल्याला कळलेलं आहे। आम्हाला जे कळतं आहे काँग्रेसवर पण भाजपचं लक्ष आहे, त्याच्याचबरोबर उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातल्या आमदारांवर आहे, अजितदादांच्या पक्षातल्या आमदारांवर आहे आणि अशा आमच्या पण काही पक्षातल्या आमदारांवर आहे। कारण त्यांना असं वाटत होतं डिलिमिटेशनचं बिल हे परवा तसं पास होईल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हवाई अपघाताची चौकशी करण्यासाठी कर्नाटकात FIR दाखल केली आहे। ही FIR महाराष्ट्र सरकारकडे आल्यानंतर ती CIDकडे पाठवण्यात आली आहे, पण CIDनं या FIRची केवळ चौकशी करणार आहे, तपास नाही असं सांगितलंय। त्याबद्दल राज्य शासनाला 10 मे पर्यंत मुदत दिली आहे। त्यानंतर मात्र सरकारनं नामदार अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी करणं टाळलं तर सरकारला त्याची जबर किंमत मोजावी लागेल असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला। ह्या सरकारवर दबाव काय रोहित पवारचा पडत नाहीये, महाराष्ट्राच्या जनतेचा पडतोय। 18 पगड जाती सगळ्या समाजाची लोकांना एक उत्सुकता आहे
खरंच काय घडलं दादांचं? दादांचा जो काही एक ऑरा होता, नाही तर अजितदादा एक असे नेते होते सर्व समाजाला घेऊन पुढे त्या ठिकाणी जायचे. आणि याच्यातच मराठी माणसावर जर आघात होत असेल, नाही तर घातपात होत असेल, नाही तर ॲक्सिडेंट होत असेल आणि त्या एवढ्या मोठ्या नेत्यालाच न्याय मिळत नसेल, तर लोकच आता म्हणायला लागलेत तर मग आमचं काय, म्हणजे सामान्य लोकांचं काय? त्यामुळे लोकांचं प्रेशर या सरकारवर आहे. 10 तारखेपर्यंत या सरकारने या बाबतीत काहीच नाही केलं, नाही तर शब्दाचा खेळ खेळत राहिले तर मग नक्कीच ते महागात पडेल, कारण लोक या गोष्टी विसरणार नाहीत. नागरी विमान वाहतूक संचालनालयातील भ्रष्ट अधिकारी व्ही के सिंग याच्यावर सीबीआयनं कारवाई केली आहे. पण तो एक छोटा मासा आहे. मोठ्या माशापर्यंत सरकार पोहोचणार का, हा खरा प्रश्न आहे, असं आमदार पवार म्हणाले. एकीकडं निधी अभावी अनेक विकास प्रकल्प रखडले आहेत. तरीही सरकारकडून व्ही के सिंग यांच्या कंपनीला 100 कोटी रुपयांचं अनुदान कसं आणि का दिलं जातं, असा सवालही आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या त्या अपघाताची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी आपण पाठपुरावा करणारच, अशी भूमिका आमदार पवार यांनी मांडली.